माझ्या वेळेअभावी तानाजीजी तुमची भूमिका मांडा या सगळ्याबद्दलची। शिक्षक संघटना म्हणून तुमचं काय म्हणणं आहे? तुमचा आक्षेप नेमका कुठल्या मुद्द्याला आहे? सुधारणा काय असायला हवी? धन्यवाद विलास सर। सर्वात प्रथम आमच्या लाखो शिक्षक बांधवांच्या मनातील जी खदखद होती, ती खदखद व्यक्त करण्यासाठी आपल्या माध्यमातून जे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे, त्याबद्दल खऱ्या अर्थाने आमचा सगळा शिक्षक बांधव हा आपला ऋणी असणार आहे। कारण बऱ्याच दिवसांपासून वाटायचं की आमच्या मनात जे प्रश्न आहेत ते कुठेतरी मांडणं गरजेचं आहे। हं, आज आपण पाहतोय, डीएड असू दे किंवा बीएड असू दे सर, जेव्हा एखादा शिक्षक बांधव नोकरीला लागतो, त्या काळातील जे काही नियम आहेत, अटी आहेत, निकष आहेत, सर्व काही पूर्तता करून त्याचबरोबर डीएड पूर्ण झाल्यानंतर 3 वर्षांची आंतरवासिता इंटर्नशिप अगदी तुटपुंज्या पगारावरती काम करून नंतर हे शिक्षक बांधव नियमित होतात, परमनंट हं. होतात त्या ठिकाणी। मग अशा शिक्षकांची पुन्हा एकदा परीक्षा घेणं हे कितपत योग्य आहे? हा सर्व शिक्षक बांधवांवरील हा मोठा अन्याय आहे। शासनाने महाराष्ट्र शासनाने विशेषतः 2013 नंतर जे शिक्षक कर्मचारी अपॉइंटेड होणार आहेत, नियुक्ती होणार आहे, त्यांच्यासाठी टीईटी कंपल्सरी केलेली होती। जी आर हं. आहे सर। आणि त्याच महाराष्ट्र शासनाने नंतर सरसकट सुप्रीम कोर्टाची जेव्हा जजमेंट आली, तेव्हा त्यांनी महाराष्ट्र शासनाने आतापर्यंत कोणतीही भूमिका व्यक्त केली नाहीये। आमचं म्हणणं एवढंच आहे, सुप्रीम कोर्टाने जरी जजमेंट दिलेली असेल, ती केंद्रासाठी आहे, संपूर्ण राज्यांसाठी आहे। हं. महाराष्ट्र शासनाने सुद्धा जे अनुभवी शिक्षक आहेत, ज्यांच्या सेवेला 15-15, 20-20 वर्ष झालेली आहेत, हं. अशा शिक्षकांची पुन्हा परीक्षा न घेता त्या सेवेत असलेल्या शिक्षकांना कुठेतरी या टीईटी परीक्षेतून सूट द्यावी, त्यांची परीक्षा घेऊ नये। हां. 2013 नंतर जे नियुक्त कर्मचारी आहेत, त्यांच्यासाठी मात्र ही परीक्षा ठेवली तर ठीक हरकत आहे. नाही, कारण पण ते ऑलरेडी सत्ताधारी आमदारांना हे मान्य दिसत नाहीये। त्यांचं म्हणणं आहे